आदिवासी पार्टीचे रवींद्र वसावे वकील साहेब आहेत. त्यांना आपण विचारूया की येणाऱ्या जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये त्यांची काय नियोजन आहे, कशा प्रकारे ते पुढील रणनीती आहे. आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहे त्या आम्ही पूर्ण ताकदीने लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसं मी आमचे जे तालुका अध्यक्ष आहे त्यांना देखील मी तसं सूचना केलेल्या आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लवकरच आम्ही किती जागा लढतो आहे किंवा पूर्ण जिल्ह्यात किती उमेदवार देतो आहे ते आम्ही लवकरच आम्ही डिक्लेअर करू. आम्ही हे होते रवींद्र वसावे. त्याचप्रमाणे आपल्या अक्कलकुवा तालुकाचे तालुका अध्यक्ष माजी सैनिक बिरबल आहेत. ते त्यांच्या तालुक्यासाठी जिल्हा परिषदच्या नियोजनासंदर्भात काय नियोजन केलं ते आपण त्यांना विचारूया. बिरबलजी, काय सांगाल की पुढच्या ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्याच्यात आपल्या अक्कलकुव्यासाठी आपण काय करणार आहात. आमा जो 6 गट आहे ते में आम 4 किंवा 3 गट तैयार किए. हाँ, 4 किंवा 3 गट तैयार किए या म्हणजे पेन भी मिली गया ते भी हम तेल लोड भी सकूँ हे नियोजन केलं आहे. आणि त्याचप्रमाणे तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यातलं आदिवासी बहुल क्षेत्र आहे, त्या स्थानिक समस्यांसंदर्भात किंवा तिथल्या ज्या लोकल ह्याच्या समस्या संदर्भात तुम्ही काय आता सध्या स्थितीला काय काम करताय. आता सध्या आम्ही म्हणजे जो एका गेसू प्रॉब्लेम भी एका आधार कार्ड प्रॉब्लेम भी किंवा आरोग्य वगैरे केवळ जियाला एका ली जाता काय येणं हेल्प जोजे किंवा काय जोजे ती आम्ही मदत घेता ती म्हणजे कार्यकर्ता म्हणून हेल्प की देतात याने. त्याचप्रमाणे आपल्यासोबत धडगाव तालुक्याचे अजय आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अजयजी, तुमचं जे काम आहे तर संपूर्ण धडगाव तालुक्याने पाहिलं आहे की तुमचं जे कामाला की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद स्थानिक लोकांनी देत आहेत. तर येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं त्यात काम करणार आहात. आम्ही आता आमचा धडगाव तालुका म्हटलं तर आम्हाला 7 गट आणि शेवदागण आहे. तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक या लोकांची समस्या जाणून घेतली अगोदर आणि करतच आहोत आणि करणार पण आहोत. आणि जेवढे जे काही याच्या आधी जे निवडून गेलेले उमेदवार आहेत त्यांनी काय अजूनपर्यंत आमच्या अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात काय पाहिजे तेवढा काही 0% विकास आहे. म्हणून आम्हाला आहे ना आमच्या जातीची पार्टी असल्यामुळे आम्ही भारत आदिवासी पार्टीतर्फे आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आणि ते पुढील काही दिवसात आम्ही ते डिक्लेअरसुद्धा करणार आहोत. आपल्यासोबत प्रकाश पावरा आहेत, धडगावचे आहेत. ते आपण कुठल्या बेसवर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जाणार आहात. आपण पाहिलं तर आजपर्यंत आपल्या आदिवासी समाजाचे खूप सारे प्रश्न अजून बी तसेच. आता मध्यंतरी आम्ही एक प्रॉब्लेम असा पाहिला की 2019 पासून रेशन कार्ड तयार झालेले लोकांचे, पण त्यांना आज बी रेशन उपलब्ध करून दिलं जात नाही. नाहीतर त्यांचं नावाचं रेशन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलं जाते. असे खूप सारे मॅटर आम्ही पाहिलेले. आम्ही आजपर्यंत समाजमध्ये जागृततेचा प्रश्न राहिलेला, त्याच्याविषयी आरोग्याचा प्रश्न राहिलेला, त्याच्याविषयी शैक्षणिक प्रश्न राहिला, त्याच्याविषयी आज बी आपण खूप सारे माध्यमाने यूट्यूब असेल नाही तर न्यूज असेल त्याच्याने बघतोय. बांबू जोडी अजून बी आपल्याकडून संपलेली नाही. आरोग्य व्यवस्था अजूनही त्या प्रश्नावरती आपण आपला समाज आजही त्या प्रश्नावरती अटकून राहिलेला आहे. असे भरपूर सारे सामाजिक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला घेऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये, जेडपीच्या इलेक्शनमध्ये, पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये भारत आदिवासी पार्टी पूर्ण ताकदीने आपले उमेदवार मैदानात उतरेल. आमच्या जळगाव तालुक्यात 7 गट आहे. 7 गटातून मॅक्झिमम आमचा प्रयत्न चालू आहे. चांगले उमेदवार आम्हाला भेटलेले, आमचा प्रयत्नही चालू आहे. 7च्या 7 गट आम्ही लढवण्याचा प्रयत्न